अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, आज आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत की पितृदोषाची म्हणजे पितृदोषातून मुक्ती मिळावी यासाठी कोणते उपाय करायचे आहेत. ज्यांना खूप प्रखर पितृदोष आहे तर त्यांनी नेमक्या कोणत्या सेवा करायच्या आहेत. बघा, प्रत्यक्ष गुरुमाऊलींनी सांगितलेले उपाय आज आपण या व्हिडिओमार्फत शेअर करणार आहोत. दिंडोरी प्रणित केंद्रातून गुरुमाऊलींनी सांगितलेले पितृदोष निवारण हे उपाय खूप म्हणजे खूप प्रभावी आहेत. बघा, ज्यावेळेस पितृदोष असतो का नाही त्यावेळेस आपण काहीही कामं करा, कोणतीही कामे हाती घ्या, त्या कामामध्ये अडथळे येतात आणि ते काम आपलं पूर्ण होत नाही आणि या त्रासाला खूप आपण कंटाळून जात असतो. मग आपल्याला कोणतंही काम असो त्याच्यात खूप सारे अडथळे आल्यामुळे नाराजगी निर्माण होत असते. मग यामध्ये आपल्या पितरांचा म्हणजे पितरांची सुद्धा जो पितरांना त्रास होतो त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला पितृदोष लागत असतो. मग ही काय कारण आहेत, ही नेमकी कोणती चूक आहे, हे सगळं काही या व्हिडिओमार्फत मी तुमच्याशी शेअर करणार आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, जेणेकरून सर्व काही माहिती तुम्हाला एकदम व्यवस्थित मिळून जाईल. आता बघा, खूप जणांना खूप प्रखर पितृदोष असतो. मग हा पितृदोष कमी होण्यासाठी खूप मोठमोठे यज्ञ करावे लागतात. नागबली करण्यासाठी सांगत असतात, जे ब्राह्मण लोक असतात ते नागबली करण्यासाठी सांगत असतात. खूप मोठमोठे यज्ञ करावे लागत असतात तीर्थक्षेत्री जाऊन. मग बऱ्याच जणांना हे करणं शक्य नसतं. मग त्यासाठी घरच्या घरीसुद्धा तुम्ही म्हणजे हे उपाय जर केले ना तर तुमचा पितृदोष हा कमी होऊन जाईल आणि त्याचबरोबर पितरांचा कधीही त्रास तुम्हाला होणार नाही. आता बघा, पितृदोष हा का लागला जातो? बऱ्याच वेळेस काय होतं, जे आपल्या घरातील जे पूर्वज गेलेले असतात त्यांच्या ज्या काही इच्छा असतात तर त्या इच्छा पूर्ण झालेल्या नसतात किंवा त्यांची जी मनोकामना असते ती मनोकामना पूर्ण झालेली नसते. आपल्याकडून झालेल्या त्रासामुळं त्यांचं म्हणजे का कुठेतरी त्यांच्या इच्छा अपूर्ण असतात. म्हणजे बघा, आता ज्यावेळेस ते गेलेले जे पूर्वज आहेत ते कशामुळे म्हणजे कोणाच्या तर त्रासामुळे गेलेले असतात किंवा त्यांना खाण्यापिण्याला सुद्धा त्यांना म्हणजे खाण्यापिण्याला सुद्धा त्यांना हे केलेलं असतं. म्हणजे त्यांना ते अन्नपाणीसुद्धा नीट व्यवस्थित मिळालेलं नसतं आणि त्यांना त्रास पण झालेला असतो. त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला पितृदोष लागला जातो. कारण त्यांना आपल्याकडून काहीतरी हवं असतं, म्हणजे त्यांच्या स्मरणार्थ काहीतरी सेवा, त्यांच्या स्मरणार्थ काही अन्नदान आपण करावं असं त्यांची इच्छा असते. त्याच्यामुळे आपल्याला हा पितृदोष लागला जातो. आणि पितृदोष जर लागू नये असं जर वाटत असेल तर ही एक चूक आपल्याला टाळायची आहे. ती चूक कोणती? आता बघा, गेलेले जे पूर्वज आहेत आधीचे, मग त्यांच्या ज्या काही इच्छा मनोकामना राहिलेल्या असतात त्याच्यामुळे आपल्याला पितृदोष हा लागत असतो. पण जे काही आता आपल्यासोबत आहेत, आपले म्हणजे वयोवृद्ध जे व्यक्ती आपल्या घरात सध्या आहेत तर त्यांना आहे तोपर्यंत नीट व्यवस्थित खाऊ पिऊ घाला. त्यांच्या काही इच्छा आहेत, ज्या मनोकामना आहेत त्या पूर्ण करा. त्यांना काय खायचं आहे, काय खायचं नाही ते सगळं त्यांना आणून द्या. म्हणजे त्यांची नीट व्यवस्थित त्यांची देखभाल करा, त्यांची नीट सेवा करा आणि त्यांचं मन तृप्त होईल इतकं त्यांची सेवा करा. त्यांना भरभरून म्हणजे भरभरून जितका होईल तितका आपल्याकडून आनंद त्यांना द्या. थोडासा वेळ त्यांच्यासाठी तुम्ही घालवा आणि त्यांना 2 टाईम 3 टाईम नीट व्यवस्थित त्यांना जेवण द्या. असं जर तुम्ही केलं ना तर तुम्हाला कसलाही पितृदोष लागणार नाही. कारण त्यांचं मन पूर्ण तृप्त झालेलं असतं, खूप आनंद त्यांना झालेला असतो आणि ते एकदम आनंदाने ह्या आयुष्यातून निघून गेलेले असतात. ज्यावेळेस त्यांची निघून जाण्याची वेळ येते त्याच्यामुळे आहे तोपर्यंत त्यांना पोटभर जेवू घाला, पोटभर त्यांना अन्न पाणी द्या आणि त्यांना आनंद द्या, थोडा वेळ द्या आणि बघा, तुम्हाला कसलाही पितृदोष लागणार नाही. नंतर तुम्ही गेलेल्या माणसाला गोड जेवण दिवसाचं
गुलाबजामुन, जिलेबी करून इतर लोकांना जेवू घालून त्याचा काहीही उपयोग होणार नाही. त्यामुळे आहे तोपर्यंत त्या व्यक्तीला पोटभर अन्न द्या, बस एवढंच. एवढं जर तुम्ही केलं ना, तर तुम्हाला पितृदोष हा लागणार नाही. त्याच्यामुळेच ज्यांना पितृदोष लागलेला आहे, तर त्या व्यक्तीने कोणता उपाय करायचा आहे ते आज या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत. तर आता बघा, पंचमहायज्ञसुद्धा आपण करू शकतो. दररोज एकदम साधा सोप्पा उपाय आहे. काही याला खर्च लागणार नाही पंचमहायज्ञ करण्यासाठी. तुम्ही दररोज तुमच्या घरामध्ये पंचमहायज्ञ करू शकतात. पंचमहायज्ञसोबतच तुम्हाला प्रत्येक एकादशीला हा उपाय आवर्जून करायचा आहे. आता महिन्यामध्ये 2 एकादशी येतात, म्हणजे 15 दिवसाला. तर प्रत्येक एकादशीला तुम्ही हा उपाय करू शकतात, ही सेवा करू शकतात. असा एक ग्रंथ आहे, जो ग्रंथ तुमच्या आयुष्याला लागलेला प्रखर पितृदोष काढून टाकू शकतो, नष्ट करू शकतो. तो ग्रंथ म्हणजेच संक्षिप्त श्रीमंत भागवत ग्रंथ. हा ग्रंथाचं तुम्हाला पठण करायचं आहे. बघा, संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ, या ग्रंथाचं तुम्हाला पठण करायचं आहे. तुम्हाला दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये हा ग्रंथ मिळून जाईल. जो कोणी व्यक्ती प्रत्येक एकादशीला या ग्रंथाचं पठण करतो ना, कितीही प्रखर पितृदोष असो, त्या पितृदोषातून कायम मुक्ती मिळते आणि तो पितृदोष हा कायमचा नष्ट होतो. इतका प्रभावी हा ग्रंथ आहे. बघा, तुम्ही ज्यावेळेस केंद्रामध्ये जाचाल, त्या केंद्रामध्ये प्रत्येक एकादशीला खूप सारी गर्दी असते, कारण प्रत्येक एकादशीला या ग्रंथाचं पठण त्या केंद्रामध्ये केलं जातं. त्यामुळे आवर्जून संक्षिप्त श्रीमंत भागवत ग्रंथाचं पठण हे नक्की करा. तुम्हाला केंद्रात करणं शक्य होत नसेल, तर तुम्ही घरीसुद्धा करू शकतात. या ग्रंथामध्ये 14 अध्याय आहेत, तर आवर्जून या अध्यायाचं पठण नक्की करा. आणि समजा तुम्हाला केंद्रामध्ये जाणं होत नसेल, तर तुम्ही घरच्या घरीसुद्धा करू शकतात. देवघरासमोर बसा, सकाळी करा, संध्याकाळच्या दिवे लागण्याच्या टायमिंगला करा, किंवा दुपारी वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही या ग्रंथाचं पठण करू शकतात. आसन घ्या, देवघरासमोर बसा, दिवा लावा, उदबत्ती लावा, धूप लावा आणि या ग्रंथाचं पठण करायला सुरुवात करा. जो कोणी या ग्रंथाचं पठण करतो ना, तर त्याला खूप छान असे या ग्रंथाचे अनुभव आलेले आहेत. आणि आवर्जून या ग्रंथाचं तुम्ही नक्की पठण करा. पण बरेच जण काय करतात, एकादशी धरत नाहीत आणि एकादशी दिवशी घरात मांसाहार करतात. हे साप चुकीचं आहे. एकादशी दिवशी मांसाहार हा घरात करायचाच नाही. आणि ज्यावेळेस तुम्ही हा ग्रंथ वाचत असतात, या ग्रंथाचं पठण करत असतात, त्यावेळेससुद्धा तुम्ही तुमच्या घरात मांसाहार आणू द्यायचा नाही, किंवा करूनसुद्धा द्यायचा नाही. एवढे अटी नियम तुम्हाला आवर्जून पाळायचे आहेत. आणि अशा प्रकारे या ग्रंथाचं जर तुम्ही पठण केलं, तर बघा ताईंनो, तुम्ही स्वतः अनुभव घ्याल की या ग्रंथाने तुमच्या जीवनात किती बदल झालेले आहेत. जो पितरांचा त्रास तुम्हाला होता, तर तो त्राससुद्धा कमी होत आहे आणि पितृदोषातून कायमची मुक्ती तुम्हाला मिळत आहे. त्याच्यामुळेच एकतर पितृदोष लागू नये म्हणून हे उपाय, या सेवा तुम्ही आवर्जून करा. आणि पितृदोष लागलेला असेल, तर त्याच्यासाठी ही सेवा नक्की करा. तर असा होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग भेटू पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत म्हणजे सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.